नमस्कार, देशी स्वाद रेसिपी या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत अत्यंत चविष्ट आणि स्वादिष्ट पनीर मसाला। इथं 250 ग्रॅम पनीर घेतलेलं आहे। ते स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं। हे बघा अशा प्रकारे धुवून घ्या। धुतल्यानंतर त्याला एका प्लेटमध्ये काढायचं। आता लागणारं साहित्य बघूयात। पनीर, काळं तिखट, तेजपत्ते, कोथिंबीर, लसूण, अद्रक, गरम मसाला, टोमॅटो, कांदे, मलाई, मीठ आणि पनीर मसाला। तर सगळ्यात अगोदर आता कांदे कट करून घ्यायचे। हे बघा अशा प्रकारे कांदे कट करून घ्या। नंतर टोमॅटो पण कट करून घ्यायचे। आता कांदा टोमॅटो कट करून झालेला आहे। आता पहिल्यांदा कांदा भाजून घ्यायचा। थोडंसं तेल टाकायचं आणि व्यवस्थित कांदा लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा। हे बघा कांदा भाजलेला आहे। आता कांदा काढून टोमॅटो टाकायचं आणि टोमॅटो देखील थोडंसं तेल टाकून भाजून घ्यायचं। हे बघा अशा प्रकारे आता हे एका बाउलमध्ये काढायचं। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये कांदा, टोमॅटो, लसूण पाकळ्या, थोडीशी कोथिंबीर, अद्रकचे 2-4 तुकडे टाकून व्यवस्थित असं बारीक करून घ्यायचं। आता पनीर देखील कट करून घ्यायचं। हे बघा पनीर अशा प्रकारे कट करून घ्या। मोठे मोठे पीस कट करायचे। हे बघा अशा आकारात। आता पनीर देखील आपण थोडंसं फ्राय करून घेऊयात। हे बघा अशा प्रकारे पनीर एकदम मस्त असं फ्राय करून घ्यायचं। आता हे एका डिशमध्ये काढून घेऊ। व्यवस्थित असं फ्राय झालेलं आहे। पनीर मसाला बनवून तर त्याच्यासाठी इथं कढईमध्ये 2 छोट्या पळ्या जे असतात ते तेल टाकायचं। तेलामध्ये खडे मसाले, दालचिनी, लवंग आणि तेजपत्ते टाकून व्यवस्थित असं परतून घ्यायचं। मग याच्यामध्ये बारीक केलेली जी पेस्ट आहे ती पेस्ट टाकून व्यवस्थित परतून घ्या। आता पेस्ट परतलेली आहे। याच्यामध्ये 2 चमचे काळं तिखट, अर्धा चमचा गरम मसाला, पनीर मसाला, धना पावडर आणि चवीनुसार मीठ टाकून व्यवस्थित असं एकदम स्लो गॅसवर परतून घ्यायचं। नंतर याच्यामध्ये अर्धा ग्लास पाणी टाका आणि व्यवस्थित असं परतून घ्या। याच्यामध्ये नंतर पनीर टाकून एक 5 ते 7 मिनटं एकदम स्लो गॅस ठेवायचा आणि परतून घ्यायचं। मग याच्यामध्ये मलाई टाकायची आणि 1-2 मिनटं परतून घ्या। तर हे बघा आपली पनीरची भाजी तयार झालेली आहे। तुम्ही सुद्धा अशा पद्धतीनं एकदा नक्की ट्राय करून बघा। खायला अगदी चविष्ट स्वादिष्ट अशी ही पनीरची भाजी बनते। व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।